वेलकम बैक माय चैनल राधा स्कूल वाली टीचर। तो आज हम जानने वाले हैं कुछ नया और कुछ इंटरेस्टिंग। तो आज का है बच्चों 7 जून। 7 जून को कौन सा डे सेलिब्रेट किया जाता है? वर्ल्ड फूड सेफ्टी डे। तो कुछ 2 शब्द है जो आपको जानना ज़रूरी है और आपके जीवन में उतारना ज़रूरी है, और ये टॉपिक सबके लिए है। चलो फिर शुरू करते हैं न्यू टॉपिक। ये होगा मेरा लेक्चर मराठी में। ठीक है दोस्तों, चलो स्टार्ट करते हैं। आज आपण 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन वर्ल्ड फूड सेफ्टी डे बद्दल जाणून घेणार आहोत। अन्न हे आपल्या जीवनाचा आधार आहे, पण अन्न फक्त पौष्टिक असणे पुरेसे नाही, ते सुरक्षित आणि स्वच्छ असणेही तितकेच महत्त्वाचे आहे। जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी 7 जून रोजी साजरा केला जातो। याचा उद्देश लोकांना सुरक्षित अन्नाचे महत्त्व समजावून सांगणे हा आहे आणि अन्नामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करणे हा आहे। अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आता आपण बघू। तर सोपे उपाय काय आहेत? फर्स्ट पॉइंट आहे की तुम्ही हात स्वच्छ धुवावे। सेकंड पॉइंट काय आहे? तुम्ही अन्न जे आहे फळ किंवा भाज्या हे नेहमी धुवून खावेत आणि धुवून बनवावेत। सेकंड काय आहे? जे ओला कचरा आणि सुका कचरा हा नेहमी वेगळा ठेवावा। आणि थर्ड काय आहे? कच्चा आणि शिजवलेला हा अन्न वेगळं वेगळं ठेवावं। लास्ट पॉइंट काय आहे की अन्न हे मुख्य तापमानावर ठेवावं। ठीक आहे, तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे, तर सर्वांनी हे जे अन्न आहे फूड आहे ते नेहमी थोडं फ्रीजमध्ये ठेवा आणि आजचं अन्न उद्याला खाऊ नका आणि खूप गरम याच्यात पण ठेवू नका। ठीक आहे, आय थिंक तुम्हाला हे सगळं समजलं असणार की आज जागतिक अन्न सुरक्षा दिन असल्यामुळे आपण हा आज सेलिब्रेट केला मी तुमच्यासोबत। सॉरी। तर हा आय थिंक स्टुडंटला सगळ्यांना समजला असेल की हा नेमका काय टॉपिक होता, आणि सगळ्यांनी मला असं वाटतं की सगळ्यांनी स्वच्छ अन्न खावं आणि सगळ्यांची सेफ्टी आणि हेल्थ आपली प्रॉपर राहायला पाहिजे, हे सगळ्यांनी काळजी घ्यावी। बाय एव्हरीवन। आणि नेक्स्ट टॉपिक मी असंच नवीन काहीतरी घेऊन येणार आहे की तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल, तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की मी न्यू टॉपिक कोणता घेऊ। बाय एव्हरीवन, थँक्यू सो मच।